अभिनेत्री संस्कृती बालगुडेने आजवर अनेक सिनेमांमधून आपलं मनोरंजन केलंय. निवडुंग, चौक, 8275 हे तिचे सिनेमे चांगलेच गाजले. तर सध्या चर्चा आहे ते तिने केलेल्या हेअरकटची. हेअर डोनेशन नंतर तिचा हा लुक चांगलाच गाजतोय. नुकतंच संस्कृतीने सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली. त्यावेळी तिने इंडस्ट्रीमधील राजकारणाबद्दल अनेक खुलासे केले. संस्कृती म्हणाली, एका सिनेमासाठी माझं कास्टिंग झालं होतं. दिग्दर्शकाने फोन करून मला सांगितलं की आपण हे सुरू करतोय. पण नंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं की जो अभिनेता आहे त्याने म्हटलंय की मी दुसऱ्या कास्टिंगचा विचार करेन. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीतलं अभिनेत्रीचं कास्टिंग देखील अनेकदा हिरोज ठरवतात, असंही संस्कृतीने म्हटलं. ती पुरुष वर्चस्ववादी मानसिकता खूप जास्त प्रमाणात आहे. त्यामुळेच जे घडायला हवं ते घडत नाहीये. तुमच्या ज्या काही सिनेमाकडून अपेक्षा आहेत की एका उंचीवर आपला सिनेमा पोहोचायला हवा, तो पोहोचत नाहीये. कदाचित कारण तुमचं कास्टिंगच बरोबर नाहीये. मी फक्त माझ्या बाबतीतच म्हणत नाही आहे, मी एकूणच सगळ्या बाबतीत म्हणतेय. एखादा सिनेमा पाहून मला वाटू शकतं की हिच्या जागी या अभिनेत्रीने छान केलं असतं. मी तुम्हाला सिनेमात नको असेन, पण मला माहितीये की मी जर सिनेमात आले तर मी विशिष्ट गोष्ट घेऊन येईन. त्यामुळे एक गोष्ट तुम्ही माझ्याकडून घेऊ शकत नाही, ते म्हणजे माझं टॅलेंट आणि कष्ट. कारण यांना एक्सपायरी डेटच नाहीये. या दोन्ही गोष्टी माझ्याकडे आहेतच आणि त्या मी करायला देखील तयार असते. पण या पुरुष वर्चस्ववादी मानसिकतेमुळे तुम्ही काही करू शकत नाही. त्यावर तुम्ही डोकंही फोडू शकत नाही. ते तुम्हाला तिथेच सोडून मूव्ह ऑन व्हायला लागतं. एका अभिनेत्याच्या सांगण्यावरून संस्कृतीला सिनेमातून काढून टाकण्यात आलं होतं. तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.